आपली मुलं गुटगुटीत आहेत असं त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे ते ओबेसिटीला दुर्लक्ष करतात. स्पोर्ट्स पिरियड्स नंतर एक 11 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. युरिक ॲसिड पण लहान मुलांमध्ये एवढ्या मोठ्या लेवलने वाढलेलं असतं. म्हणजे कुठला एखादा असा आजारच आता सध्या लहान मुलांमध्ये राहिलेला नाही आहे. आणि ही आपली पुढची पिढी आहे ना ग. आजकाल जी 7 ते 8 लिटर दूध देणारी गाय आहे, 35-40 लिटर दूध देण्यासाठी त्याला ग्रोथ हार्मोनचे इंजेक्टेबल्स दिले जातात. ते दुधातून सरळ सरळ आपल्या शरीरात येत आहे. 4-4, 5-5, 6-6 तास मुलं स्क्रीनवरच असतात आणि स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आणि त्यांची ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे पण त्यांच्यामध्ये ओबेसिटी वाढती आहे. आता सध्या पॅकेट फूड, जंक फूड वगैरे आपण जेवढं जास्त मुलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देतो त्याच्यामध्ये शुगरची लेवल खूप जास्त असते, सॉल्ट भरपूर असतात, ॲडेड प्रिझर्वेटिव्ज असतात आणि बरेच असे हार्मफुल केमिकल्स असतात. अर्ली प्युबर्टी म्हणजे असं लोकांना वाटतं की हा काळाचा झालेला बदल आहे. ही जनरेशन लवकर वयात येते, पण हा काळाचा झालेला बदल नाही आहे, हा बायोलॉजिकल पॅटर्न चेंज झालेला आहे. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. वेटसेट गोच्या नव्या करा एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, जागतिक आकडेवारीनुसार सध्या कोट्यावधी लहान मुलं एका समस्येनग्रस्त आहेत. ही समस्या कुठली? ही समस्या दुसरी तिसरी कुठली नसून ओव्हरवेट आणि अंडरवेट ही झालेली आहे. अनेक पालकांमध्ये याबाबत अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आजच्या आपल्या पॉडकास्टमधनं आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी थेट एक्सपर्ट आपल्याकडे आले आहेत. सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर शिरीन इनामदार मॅम आपल्याबरोबर आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मला सांगायला खूप आनंद होतोय, गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये अर्थातच ओबेसिटी मॅनेजमेंट असेल किंवा डाएट न्यूट्रिशन मॅनेजमेंट, योगा, मेडिटेशन अशा अनेक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे. त्यांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यासाठी त्यांना भारत गौरव पुरस्कार असेल, महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. मॅम, खरंच तुमच्या कार्यकर्तृत्वाला लोकमत सखीचा सलाम आहे असं मी म्हणेन. थँक्यू. जसं मॅमनी सुरुवातीला म्हटलं की आज एक मोठी समस्या अनेक पालकांसमोर आहे आणि अगदी जितके रिपोर्ट येतात, जितके सर्वे येतात, त्याच्यातून एक टेन्शन येत आहे, ती म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. कुठे ह्याला लठ्ठपणा म्हटलं जातं, कुठे माझं बाळ गुटगुटीत आहे असं म्हटलं जातं. मुळात यामध्ये फरक काय आहे आणि ह्या लठ्ठपणा, एखादं बाळ आहे लठ्ठ झालेलं आहे, हे कसं ओळखलं पाहिजे? अगदी बरोबर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ना आपली मुलं गुटगुटीत आहेत असं त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे ते ओबेसिटीला दुर्लक्ष करतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ते कळत नाही की आपली मुलं गुटगुटीत आहेत का, आपली मुलं ओबीज आहेत. त्यामुळे सुरुवातीच्याच काळात त्यांच्यामध्ये, पॅरेंट्समध्ये त्याचं एज्युकेशन असणं, अवेअरनेस असतं आणि सिरियसनेस असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डिफरेन्शिएट करू शकता की आपलं बाळ गुटगुटीत आहे का स्थूल आहे. आता WHO आपल्याला BMI चार्ट दिलेला आहे. लहान मुलांचा, मुलींचा आणि मुलांचा BMI चार्ट वेगळा असतो, तर तो BMI चार्ट फॉलो करा. आता BMI चार्टमध्ये मुलाच्या वयानुसार त्याची हाईट किती पाहिजे आणि त्याचं वेट किती पाहिजे हे तुम्ही मॉनिटर करत राहा. तसंही 10 वर्षापर्यंत तुम्ही वॅक्सिनेशनसाठी पेडियाट्रिशियनकडे जातच असता. तर पेडियाट्रिशियनना जरी तुम्ही विचारलं किंवा त्यांच्याकडे BMI चार्ट असेल तर त्याच्यामध्ये ते चेक करा. आपल्या स्वतःच्या मुलाचं ग्रोथ चार्ट तयार करा. आता ग्रोथ चार्टमध्ये वयानुसार त्याची उंची बरोबर वाढतीये ना, आणि उंचीच्या प्रमाणातच वेट वाढतंय का, फक्त वेट वाढतंय, हे थोडं लक्ष ठेवा. आजकाल शाळांमध्ये पण ॲन्युअल चेकअप्स होतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला BMI चार्ट किंवा ओव्हरवेट आहे किंवा ओबीज आहे तो रिमार्क तुम्हाला मिळतो. तर वेट चेक करून तेही सांगतात, तर तो चार्ट बघा. फक्त मुलाचं वेट साईज जर, वेट सर्कम्फरन्स जर वाढत असेल आणि पोटाचा घेर वाढत असेल तर अशा केसेसमध्ये त्यांच्यामध्ये विसरल फॅट वाढतंय आणि ते नक्की पुढे जाऊन ओबीज होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि जर बॉडी फॅट पर्सेंटेज चेक करायचं असेल तर जवळपासच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्ट त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुमच्या बाळाचं तुम्ही बॉडी फॅट पर्सेंटेज चेक करू शकता. आता गुटगुटीत बाळ आहे आणि तरीसुद्धा खूप थकतंय, त्याला चालताना दम लागतोय किंवा मानेभोवती किंवा काखेत वगैरे असे हे काळेपणा आलेला आहे, पिगमेंटेशन, तर हे सुद्धा स्थूलपणाचं सुरुवातीची लक्षणं आहेत. आणि प्रत्येक वर्षातून 3 वेळा तरी, 2-3 वेळा तरी वेट चेक करत राहा. तर त्याच्यातून पण आपल्या मुलाचा तुम्हाला अंदाज येईल.
आता कसं होतं पालकांमध्ये असं वाटतं की नाही वय वाढेल तसं त्याचं होईलच व्यवस्थित, लहान आहेत तेव्हाच तर खाऊन घेऊ खाऊन असं घेऊ म्हटलं देत, जातं. गुटगुटीत राहू देत, वय वाढेल तसं त्याचं वेट कमीच होईल. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये पॅरेंट्स कडून हे दुर्लक्षित केलं जातं. आता हे दुर्लक्षित केल्यामुळे काय होतं की जेव्हा ते ऍक्च्युअल प्युबर्टीमध्ये येतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये बरेच मेटाबॉलिक चेंजेस होणार आहेत, त्याच्यामध्ये बरेच हार्मोनल चेंजेस होणार आहेत. मग ही ओबेसिटी खूप डिफिकल्ट होते. म्हणून सुरुवातीलाच पॅरेंट्सनी ह्या गोष्टीचं एज्युकेशन ठेवून की आपलं बाळ गुटगुटीत आहे का ओबेज आहे हे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. अर्थातच मॅम, जसं तुम्ही म्हणालात की हे वाढतं वजन एक वेगळी समस्या बनते आणि पालकांनी वेळीच त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण हा पण आता प्रश्न पडतोय की पूर्वीचा काळ जर आपण थोडा पाहिला आणि आत्ताचा काळ पाहिला तर आत्ताच्या काळामध्ये ही समस्या जास्त जाणवते आणि पालकांमध्ये पण हा प्रश्न असतो की मग आम्ही आमच्या मुलांना कसं वाढवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय सांगाय, काय काय मागची या काळची कारणं आहेत? अच्छा, तर आता जसंच म्हटलंस की मागच्या पिढीचा आणि आत्तामध्ये आपणच खूप चेंजेस करून ठेवलेत ना. म्हणजे आपण भारतीय संस्कृतीच विसरत चाललोय म्हणायला हरकत नाही. आपण खाद्य पद्धती जी आहे आपली खूप बदललेली आहे, आपली लाईफस्टाईल पण आपण खूप बदललेली आहे आणि कुठेतरी मुलांचं वजन वाढण्यामागे आपणच कारणीभूत आहेत असं मला वाटतंय. कारण आता सध्या पॅकेट फूड, जंक फूड वगैरे आपण जेवढं जास्त मुलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देतो त्याच्यामध्ये शुगरची लेवल खूप जास्त असते, सॉल्ट भरपूर असतात, ॲडेड प्रिझर्वेटिव्ज असतात आणि बरेच असे हार्मफुल केमिकल्स असतात जे पॅकेट फूड मुलं आता खूप खातात. आणि ते कम्फर्ट फूड आहे, टेस्टी फूड आहे ना, मुलांना खूप आवडतं, पटकन खा आणि टेस्ट बडला ते एकदम आवडणारं फूड आहे, त्यामुळे ते मुलं खूप हे करतात आणि मग ते घरचं त्यांना बोरिंग वाटायला लागतं, घरचं कमी खातात. तर हे जे कॅलरी डेन्स हाय कॅलरी फूड जे मुलं घेतात, इवन एनर्जी ड्रिंक बघ ना किती मोठ्या प्रमाणात पिलं जातं किंवा कोल्ड्रिंक्स खूप सर्रास मुलं पितात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खाद्यपदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये खूप नुकसानदायक पदार्थ आहेत. त्यामुळे ते आपण खाद्यपदार्थ आणल्यामुळे मुलांना त्याचा त्रास होतो. दुसरं ॲक्टिव्हिटी, मुलांची आजकाल ॲक्टिव्हिटी इतकी कमी झालेली आहे की अगदी 1-1.5 तास पण मुलं दिवसभरात जात नाहीत कुठे खेळायला वगैरे. त्यामुळे खूप निष्क्रिय झालेत मुलं आणि त्याच्यामागे स्क्रीन टाईम पण एक असू शकतं. सध्या 4-4, 5-5, 6-6 तास मुलं स्क्रीनवरच असतात आणि स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आणि त्यांची ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे पण त्यांच्यामध्ये ओबेसिटी वाढती आहे. परत स्ट्रेसफुल खूप केलं आहे ना लाईफ, स्ट्रेसमुळे पण मुलांच्यामध्ये कॉर्टिझॉल लेवल्स वाढतात आणि त्याच्यामध्ये ओबेसिटी बघायला मिळते आहे. बायोलॉजिकल क्लॉकच आपण बदलला आहे, कधीही झोपतो, कधीही उठतो, कधीही खातो, कधीही कितीही खातो. तर हे पण एक कारण आहे ज्याच्यामुळे वेट गेन होत आहे. आता मुलांना 7 ते 8 तास अशी गाढ झोप पण मिळत नाही आहे, त्यामुळे झोप जरी झाली तरी त्यांची छानपैकी झीज भरून निघते आणि ग्रोथ छान होते. आणि जर झोप नाही झाली की त्याच्यामध्ये परत त्यांचं ते सगळं रुटीन डिस्टर्ब होतं. पाणी भरपूर प्यायला पाहिजे, पाणी पण मुलं आजकाल खूप कमी पितात किंवा नेचरमध्ये जायला पाहिजे, सूर्यप्रकाश त्यांना मिळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा सध्या अभाव झालेला आहे. त्याच्यामुळेच हे सगळं म्हणजे आहार पद्धतीने, लाईफस्टाईल आणि खरं सांगायचं तर आपण इंडियन कल्चर विसरतोय आणि पाश्चिमात्य कल्चर जे अडॉप्ट केलं आहे आणि त्याच्यामुळेच आपली मुलं खूप ओबेज होतात. आणि तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणालात यामध्ये की स्क्रीन टाइम खूप वाढत चाललाय. म्हणजे अगदी झोपेच्या वेळा का कमी होत आहेत तर झोपताना सुद्धा रील बघितलं जातंय, व्हिडिओज बघितले जातात आणि अर्थातच मग त्याचे आपले स्लिपिंग आवर्स कमी होत आहेत आणि खरी गोष्ट आहे आणि याकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता मुलांच्या वाढीचा जेव्हा मुद्दा येतो ना मॅम, तेव्हा बरेचदा लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणी सुद्धा असं म्हटलं जायचं की खूप दूध पिल्याने आपली सगळीच वाढ होणार आहे, मसल गेन होणार आहे. मग हे दूध पिणं चांगलं असतं वाढीसाठी किंवा मसल बिल्डअप होण्यासाठी की त्याचाही कुठेतरी परिणाम वजनावरती किंवा ओबेसिटीवरती होताना दिसतोय? काय वाटतंय तुम्हाला? अच्छा, आता पॅरेंट्सना ना दूध म्हटलं की असं वाटतं की दूध आपल्या मुलाला अगदी पाहिजे, अनिवार्य आहे असं वाटतं आणि खूप जबरदस्ती करतात मुलांना दूधसाठी. ठीक आहे, दूध खूप चांगलं आहे, दुधाने तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे, प्रोटीन्स मिळणार आहेत, विटॅमिन डी मिळणार आहे, पण अगदी जबरदस्ती करू नका मुलाला. कारण बरेच असे दुसरे पण अन्नघटक आहेत ज्याच्यातून त्याला ते पोषण मिळणारच आहे ना.
आता कसं होतं की आजकाल जी 7 ते 8 लिटर दूध देणारी गाय आहे त्याला आता डिमांड, तुम्ही एवढं दूध देताय मुलांना तर एवढी डिमांड आहे की 35-40 लिटर दूध देण्यासाठी त्याला ग्रोथ हार्मोनचे इंजेक्टेबल्स दिले जातात. परत काही समजा जनावरांना, गाई म्हशींना काही दुखापत झाली असेल तर त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज जे तयार झाले ते गाईच्या किंवा म्हशीच्या दुधातून, त्याला अँटीबॉडीज रेसिड्युअल म्हणतात, तर ते असतील किंवा ऑक्सिटोसिन असेल किंवा बाकीचे ग्रोथ हार्मोन्स असतील, ते दुधातून सरळ सरळ आपल्या शरीरात येत आहेत. त्यामुळे तर आजकालच्या जनरेशनमध्ये अर्ली प्युबर्टी वगैरे बघायला मिळते आहे. म्हणजे त्याचे एवढे आत्ता सध्या नुकसान होत आहेत आणि त्यामुळे तुम्ही प्रॉपर सोर्स बघा दुधाचा कुठला आहे आणि त्यानुसार ते दूध तुम्ही घ्या. आणि अगदी आया काय करतात, नाक दाबून उलटी येईपर्यंत मुलांना दूध देतात, राईट. आणि मग कसं होतं की एक अन्नाबद्दल त्यांना एक तिरस्कार निर्माण होतो आणि एक निगेटिव्हिटी येते आणि मग ते मुलं कमी जेवतात आणि मग त्यांचं पोषणच होत नाही किंवा खूप जास्त दूध दिल्याने पण भूकच कमी होते आणि त्यांनी पण मुलं जास्त जेवत नाहीत. आता ह्या व्यतिरिक्त काही मुलांना मळमळ, उलटी किंवा जुलाब होणं असे पण, डायजेस्ट होत नसल्यामुळे दूध असे पण प्रॉब्लेम्स होतात. तरी सुद्धा आयांना दूधच द्यायचं असतं. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये बाकीचे घटक आहेत आपल्याकडे दुधाला पर्याय म्हणून. नाचणी आहे, कडधान्य आहेत, डाळी आहेत, पनीर आहे, नॉनव्हेज आहे, ज्याच्यातून किंवा ड्रायफ्रुट्स आहेत, आल्मंड्स वगैरे, ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन आणि बाकीचे सगळे घटक द्रव्य मिळणार आहेत. त्यामुळे अगदीच त्याला काही तुम्ही जबरदस्ती करू नका. आणि अगदीच दूध आवडतंय तर त्याच्यामध्ये बॉर्नव्हिटा वगैरे असे काही आर्टिफिशियल काहीच वापरू नका आणि फक्त छानपैकी ड्रायफ्रूटची पावडर करा, दुधात मिक्स करा आणि 150 ml to 200 ml पर डे, दॅट्स इट. म्हणजे एवढी रिक्वायरमेंट, एवढं दूध दिलं तरी ते पुरतं. काही मुलांना तर हे असतं आपलं लॅक्टोज इंटॉलरन्स असतं आणि हे इनिशियली कळतही नाही ना. हां, त्यांना ते पचत पण नाही. त्या मुलांना ते लॅक्टोज इंटॉलरन्स आहे का ते चेक करा आणि जर तसं असेल तर त्यांना आल्मंड मिल्क आपण देऊ शकतो, कोकोनट मिल्क देऊ शकतो किंवा सोया मिल्क देऊ शकतो. पण अगदी दूधच सगळं आहे आणि त्यांनाच तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास होणार आहे असं अजिबात करू नका. आणि मला वाटतं हे उत्तर ऐकल्यावर आपले बरेच लहान मुलं आहेत त्यांनी जरा सुटकेचा श्वास सोडला असेल. खरी गोष्ट. आणि तुम्ही खूप महत्वाचं म्हणालात की असं दूध नाही पिताना मग त्याच्यात काहीतरी आपण बाहेरचे पावडर्स मिक्स करायच्या म्हणजे ते प्यायला जाईल, पण त्याच्यामुळे त्यांना काय परिणाम होतो त्यांच्या शरीरावर हा विचार नाही केला जाते. सो त्याला एक हेल्दी ऑप्शन हे ड्रायफ्रुट्स आणि या गोष्टी नक्कीच असू शकतात. आता वजनवाढीचा जिथे मला मुद्दा येतो तिथे वजनवाढीमुळे आता तुम्ही सुद्धा अनेक पेशंट्स बघत असाल, अनेक अशा केसेस येत असतील, काय इतर समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्या मुलांना, म्हणजे त्या वयातही आणि भविष्यातही? बरोबर. आता अगोदरच्या काळात कसं होतं ना की 40 नंतर चष्मा लागलाय, 40 नंतर थोडासा बीपीचा त्रास होतो, 60 नंतर काहीतरी हार्टचे प्रॉब्लेम्स येतात असं होतं. पण आता असं झालेलं आहे की ओबेसिटीच एवढ्या फास्ट वाढतीये, लहान मुलांमध्ये असू दे किंवा मोठ्या लोकांमध्ये असू दे, ओबेसिटी एवढी वाढते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आता नुकतंच एक MP मधलं एक्झाम्पल मी तुला सांगते की एक स्पोर्ट्स पिरियड्स नंतर एक 11 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला आणि 9 वर्षाच्या एका राजस्थानच्या मुलीला लंच टाइम मध्ये हार्ट अटॅक आला. म्हणजे हार्ट अटॅक लहान मुलांमध्ये, म्हणजे हे खूपच गंभीर गोष्ट आहे. आता माझ्याकडे जेव्हा पेशंट 11 वर्षाच्या मुलाला घेऊन येतात आणि 3 वेळा इंजेक्शन्स घेत असतात इन्सुलिनचे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ते हे डायबेटीस पण लहान मुलांमध्ये वाढत चाललंय. त्या व्यतिरिक्त थायरॉइड, PCOS, अस्थमा हे तर खूप कॉमन आहे, ॲलर्जी वगैरे हे तर लहान मुलांमधल्या ओबेसिटीमध्ये खूपच कॉमन आहे. त्या व्यतिरिक्त विटॅमिन डिफिशियन्सीज पण ह्या मुलांमध्ये होऊ शकते आणि लिव्हरचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं ओबीज मुलांमध्ये, त्याच्यामुळे फॅटी लिव्हर सिरोसिस, गॉल ब्लॅडरचे प्रॉब्लेम्स हे सुद्धा आहेत. आणि सध्या आता ब्लड चेकअप केलं तर मुलांमध्ये युरिक ॲसिड एवढं मोठ्या प्रमाणात आहे, कोल्ड्रिंक वगैरे एवढं पिल्यामुळे असेल किंवा अदर फॅक्टर्समुळे युरिक ॲसिड पण लहान मुलांमध्ये एवढ्या मोठ्या लेवलने वाढलेलं असतं. कोलेस्ट्रॉल पण खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे कुठला एखादा असा आजारच आता सध्या लहान मुलांमध्ये राहिलेला नाही आहे. आणि ही आपली पुढची पिढी आहे ना ग, आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण छोटंसं रोपटं असतं की नाही, लहानपणीच आपण खूप छान
खत पाणी घालतो किंवा त्याची काळजी घेतो तर ते खूप मोठं झालं की छानपैकी फळं फुलं देतात ना. तशीच ही आपली पिढी आहे ना, ही जी नवीन पिढी आहे त्याचं जर आरोग्य आपण लहानपणीच जर व्यवस्थित जपलं, त्यांना चांगल्या सवयी जर लहानपणीच लावल्या तरच ते पुढे जाऊन आरोग्य त्यांचं चांगलं राहणार आहे ना. आणि ते आपलं पण भविष्य घडवणार आहेत आणि आपल्या देशाचं पण भविष्य घडवणार आहेत. तर आरोग्य समस्या ह्या खूप वाढत आहेत वजनामुळे. त्यामुळे फक्त वजन दिसण्यासाठी लहान मुलांचं असं नाही आहे, पण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण त्यांचं वेट व्यवस्थित असणं खूप 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 महत्त्वाचं आहे. खरी गोष्ट आणि खूप महत्त्वाचा मुद्दा हा मॅम तुम्ही मांडलात. कारण हीच मुलं पुढे सगळं घडवणार असणार आणि तेच जर त्यांच्यातच स्ट्रेंथ कमी असेल आणि आरोग्य म्हणजे वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतील तर खरंच कठीण आहे सगळं. राईट. आता जसं समस्यांचा उल्लेख केला, बऱ्याच पालकांच्या मनामध्ये असं असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी विशेषतः लवकर वयात आली आहे, ज्याला अर्ली प्युबर्टी आपण म्हणतो. तर अर्ली प्युबर्टी येणं किंवा लवकर वयात येणं ह्याचा वजनाशी किंवा बदललेल्या जीवनशैलीशी काही संबंध आहे का? किंवा या समस्या किंवा असे प्रकार घेऊन कितपत तुमच्याकडे पेशंट्स येताना दिसत आहेत? आता तर अर्ली प्युबर्टी म्हणजे असं लोकांना वाटतंय की हा काळाचा झालेला बदल आहे. म्हणजे ही जनरेशन लवकर वयात येते. पण हा काळाचा झालेला बदल नाही आहे, हा बायोलॉजिकल पॅटर्न चेंज झालेला आहे. आता बायोलॉजिकल पॅटर्न चेंज होण्यामागे पण बरेच अशी कारणं आहेत. आता बघ ना, पॅकेट फूड, जंक फूड वगैरे आपण जे खातो त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किती मोठ्या प्रमाणात असतात. शुगर सिरप असतं, कॉर्न सिरप असतं, सॉल्ट असतं, प्रिझर्वेटिव्ज आहेत, असे बरेच असे हार्मफुल केमिकल्स आहेत ज्याच्यामुळे मुलांच्यामध्ये इन्सुलिन लेवल वाढते आणि IGF फॅक्टर हार्मोन म्हणजे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे प्युबर्टी हार्मोन्स हे डिस्टर्ब होतात आणि ते इन्क्रीज होतात आणि त्यांच्यामध्ये पिरियड्स लवकर येतात. त्या व्यतिरिक्त आता जसं आपण बोललो की दूध, अंडी, चिकन वगैरे त्यांना पण ग्रोथ हार्मोन्सचे इंजेक्टेबल दिलेले असतात जे त्याच्यामधून आपल्याला ते आपल्या शरीरामध्ये येतात. ॲक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे ना मुलांची. आता ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे काय आहे की थोडंसं म्हणजे ॲक्टिव्हिटी जर मुलांची असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटी, तर त्यांनी त्यांचे हार्मोन स्टेबल होतात, मेटाबॉलिझम स्टेबल होतं. पण जर ॲक्टिव्हिटीच नसेल तर ग्रोथ हार्मोन परत त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतो आणि अशामध्ये प्युबर्टी हार्मोन जे आहे तो लवकर ॲक्टिवेट होतो. स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल लेवल खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ते परत तुमच्या ग्रोथ हार्मोनला डिस्टर्ब करतं आणि परत तुमच्या ह्याच्यामध्ये प्युबर्टी हार्मोन्स वाढतात. ह्या व्यतिरिक्त आपली झोप आपण जर 7 ते 8 तास मुलांनी जर व्यवस्थित घेतली नाही, झोपेमध्ये जीज तुमची पूर्ण होणार आहे ना, रिफ्रेश होणार आहे, रिकव्हरी होणार आहे. आणि जर रिकव्हरी त्यांची व्यवस्थित नाही झाली तर परत ग्रोथ हार्मोन डिस्टर्ब झाला, मेलाटोनिन हार्मोन कमी होतो आणि प्युबर्टी हार्मोन इन्क्रीज होतो. म्हणजे हे सगळं किती किती हे आहे. त्या व्यतिरिक्त स्ट्रेसमुळे पण तेच होतं. खूप स्ट्रेस असेल किंवा स्क्रीन टाईमनी पण मेलाटोनिन जे आहे ते तुमचं कमी होतं आणि परत प्युबर्टी हार्मोन्स वाढतात. प्लास्टिक आणि ॲल्युमिनियमचा सर्रास आपण वापर करतो. म्हणजे गरम डब्बे, प्लास्टिकचे डब्बे असतील त्याच्यामध्ये गरम जेवण टाकतो, घेतो किंवा प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आहेत किंवा भरपूर रेडी टू कुक पण गोष्टी आपण प्लास्टिकमध्ये असतो. परत ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पार्सल्स किती येतात आपल्या घरी त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यामध्ये BPA बाहेर जो पडतो ना तो तुमच्या प्युबर्टी हार्मोन्सना ॲक्टिवेट करतो आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला कॅन्सर किंवा असे बरेच काही आजार त्याच्यामुळे होतात. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आता हे जे आहे केमिकल्स आपण जे वापरतोय, लोशन्स किती वापरतात लहान मुलांना, लोशन्स असतो, डिओ आहे किंवा एअर फ्रेशनर्स वगैरे आहेत, ह्या सगळ्या त्याचाही परिणाम एंडोक्रायनल सिस्टीमवर होतो आणि ते तुमच्या प्युबर्टी हार्मोन्सना डिस्टर्ब करतात. आता लास्ट बट नॉट लिस्ट, लहान मुलांना जे सोशल मीडियाचं एक्सपोजर मिळत आहे ना, खूप एक्सपोजर मिळत आहे आणि त्या एक्सपोजरमुळे प्युबर्टी हार्मोन्स हे खूप लवकर ॲक्टिवेट होतात. म्हणजे 8 वर्षाच्या मुलींना पिरियड्स येतात आणि अगदीच म्हणजे मुलांमध्ये पण किती लवकर ग्रोथ हार्मोन्स प्रीमॅच्युअर हे होते, ग्रोथ होते. तर हे ह्याच्यामुळे म्हणजे आपण प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकतो की ही या जनरेशनमध्ये हा चेंज झाला असं नाही आहे.
हा जनरेशनमध्ये ह्या सगळ्या कारणामुळे एक बायोलॉजिकल पॅटर्न डिस्टर्ब झालाय आणि त्याच्यामुळे मुलं खूप लवकर वयात येत आहेत. खरी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण आहाराला दोष देणं फक्त गरजेचं नाही, तर हे इतर फॅक्टर किती म्हणजे भीषण आहे हे. आणि आपल्याला हे कधी लक्षातही येत नाही, आपण गोष्टी सर्रास या करत असतो. खरी गोष्ट आहे. आता म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादं बाळ झालं ओबेस, त्याला लठ्ठपणा मध्ये तो आहे, लठ्ठ आहे, तर मग अशा वेळेस मग त्यांनी आहारामध्ये किंवा त्याच्या जीवनशैलीमध्ये त्याच्या पालकांनी काय बदल केले पाहिजेत ना? अच्छा, खूप छान प्रश्न आहे. आता लहान मुलांमध्ये जे वजन वाढतं त्याच्यासाठी पोषक वातावरण आपणच निर्माण केलेलं आहे ना घरी. तर आता लहान मुलांचा जो डाएट आहे किंवा लहान मुलांमध्ये आहारामध्ये काही बदल करत असताना ते मोठ्या मुलांसारखं आपण, मोठ्या लोकांसारखं आपण पटकन त्याच्यामध्ये बदल नाही करू शकत. कारण त्यांच्यामध्ये त्यांची ग्रोथ खूप होत असते. म्हणजे लहानपणीचीच ग्रोथ असते, ते अगदी हाईट वाढत असते, त्यांचे बाकीचे सगळे ऑर्गन्स अजून फुल्ली डेव्हलप नसतात. त्यामुळे जर अशा मुलांमध्ये तुम्ही जर क्रॅश कोर्स दिला, फास्टिंग करायला लावलं किंवा कमी जेवायला लावलं ना, तर त्यांची ओव्हरऑल जी सर्वांगीण त्यांचा विकास असतो तो कुठेतरी त्याला प्रॉब्लेम येतो आणि त्यांना डिफिशियन्सी सिंड्रोम्स होतात नंतर. तर हे न करण्यासाठी त्यांना हळूहळू त्यांच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे आपण आणि अगदीच पटकन त्याला हे नाही करायला पाहिजे. सगळ्यात अगोदर हे बघा की कॅलरी डेन्स फूड काय काय घेतात. पॅकेट फूड, जंक फूड, फास्ट फूड हे जरी थोडंसं कमी करून नॉर्मल जरी खायला लागले ना, तरी मुलांमध्ये त्याच्या छानपैकी हे होतं, म्हणजे वेट कमी व्हायला सुरुवात होते. त्या व्यतिरिक्त लहान मुलं खूप ॲक्टिव्ह असतात ना, सुपर ॲक्टिव्ह असतात. त्यांना फक्त काहीतरी म्हणजे अभ्यासाच्या ह्याच्यात त्याच्यात तुम्ही अगदी गुंतवून नका ठेवू. त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी थोडंसं प्रोत्साहन द्या. जर ते खूप खेळले आणि त्यांच्या कॅलरीज बर्न झाल्या तरीही ते त्यांचं वजन त्याचं कंट्रोल राहणार आहे. झोप 7 ते 8 छान झाली की छान त्यांची रिकव्हरी होते आणि मस्त त्यांना म्हणजे त्याच्यातून पण त्यांची हेल्थ चांगली राहते, अननेसेसरी वेट वाढत नाही. स्क्रीन टाईम कमी करा. ठीक आहे, स्क्रीन टाईमनी पण मुलं इनॅक्टिव्ह तर होतात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर पण होतात, किती चिडचिडे होतात किंवा ते खूप त्यांचं हे आहे. आणि स्क्रीन टाईमनी पण हेल्थमध्ये खूप परिणाम होतो. जेवताना फोन वापरू नका, स्क्रीन टाईम वापरू नका. झोपताना स्क्रीन टाईम झोपताना पण स्क्रीन टाईम वापरू नका. तर असं करा. पाणी भरपूर द्या. 60% शरीरामध्ये लहान मुलांच्या पाणीच असतं ना. पाणी भरपूर द्या. छानपैकी सूर्यप्रकाशात खेळू द्या, बाहेर खेळू द्या त्यांना, असं आहे. आणि लहान मुलांमध्ये कसं होतं की सारखे जंत जर झाले ना, तर सारखं मुलं खा करतात. मग दर 6 महिन्यांनी जंताचं औषध द्या. कारण जंत झाले तर गोडाचं पण क्रेविंग होतं आणि त्यांना सारखी खाण्याची पण इच्छा होते. मेजर पॉइंट आहे. हो, तर हे दुर्लक्षित केलं जातं लहान मुलांमध्ये नेहमी. 6 महिन्यांनी एकदा तुम्ही त्याचा डोस देऊ शकता. आता हे सगळं करत असताना रिस्ट्रिक्शन्स असं जर शब्द तुला वापरला किंवा मुलांना वापरला किंवा मला वापरला तर असं वाटतं की आपल्याला ती करायची गोष्ट. म्हणजे लहान मुलांना किंवा मोठ्यांना काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन असेल तर तीच गोष्ट जशी करू वाटते. व्हेरी ट्रू. तर रिस्ट्रिक्शन्स नका देऊ, रेग्युलेशन्स शिकवा लहान मुलांना. कारण रिस्ट्रिक्शन्सपेक्षा पण रेग्युलेशन्स काय, कधी, कुठे, किती आणि काय खायचं हे जर तुम्ही शिकवलं तर तुमचं सगळं काम सोपं होणार आहे. बरोबर. आता हे सगळं मी जे सांगितलं ते करत असताना जर पालकांनी स्वतःचा आदर्श त्याच्यासमोर नाही ठेवला तर हे सगळं काहीही काम करणार नाही आहे. एक पालक म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा आदर्श ठेवा. म्हणजे जर तुम्हीच कधी उठताय, काहीही खाताय, कधीही झोपताय, जेवताना स्क्रीन टाईम यूज करताय आणि काही म्हणजे खूप ताणतणावामध्ये सारखं राहताय, हेल्थची तुम्ही स्वतः काळजी घेत नाही आहे आणि स्वतःच दुर्लक्ष करताय, एक्सरसाइज रुटीन तुमचं काहीच नाही आहे, जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय ना तर तुमच्याकडून ते काय आदर्श घेणार आहेत. बरोबर आहे. कारण फर्स्ट रोल मॉडेल तर तुम्हीच आहे. त्यामुळे तुम्ही काय सांगताय ह्यापेक्षा तुम्ही काय करताय हे मुलं खूप शार्पली मॉनिटर करत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवा की तुम्ही सगळं हे हेल्दी रुटीन फॉलो करताय आणि तुला पण ते फॉलो करायचं आहे, तरच ती मुलं हे सगळं ऐकणार आहेत. अदरवाईज
त्याचा ह्या कुठल्याही गोष्टीचा तुम्ही सांगण्याचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे वेट लॉससाठी किंवा हेल्दी एक ॲटमॉस्फिअर घरी बनवा, एक उत्साही वातावरण ठेवा, तरच ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी कामात येतात. खरं आहे, म्हणजे खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही बोललात आणि एक सगळ्यात मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे पालकांचा आदर्श. हो, म्हणजे मुलं त्या वयामध्ये शक्यतो पालकांना बघूनच घडत असतात, ते जसं करतात तसंच करतात आणि ही गोष्ट खूप मेजरली फॉलो केली पाहिजे. आता बोलताना एक आपण मुद्दा घेतला होता, तो म्हणजे पॅकेज फूड आणि या सगळ्या गोष्टी. बऱ्याच पालकांचा अशा तक्रारीचा सूर असतो की माझ्या मुलाला पिझ्झा बर्गर खायला इतकं आवडतं, आता त्याला वजन कमी करायचं आहे. मग अशा काही जे बाहेरचे अगदी ट्रेंडी फास्ट फूड आहेत त्याला काही असं आपण हेल्दी चव देऊन किंवा हेल्दी काही पर्याय देऊ शकतो का? हो, नक्कीच. आता जंक फूड आवडतं का? कारण जंक फूड जे आहे ना, ते खाल्लं की खूप छान वाटतं, टेस्टी असतं ना. त्याच्यामुळे ब्रेनमध्ये डोपामाइन सिक्रीट होतं आणि ते एक छान फिलिंग येते. त्या फिलिंगमुळे काय होतं की टेस्ट बर्डना सारखं सारखं ती टेस्ट आवडायला लागते आणि टेस्ट बर्ड हायजॅक होतात आणि ब्रेनच्या ज्या आपल्या जे निर्णय क्षमता आहे त्याच्यावर ते कंट्रोल करायला लागतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ते चांगलं नाही तरीसुद्धा आपण म्हणजे ते खायला लागतो, कारण ते टेस्ट बर्डला त्यांनी हायजॅक केलेलं आहे ब्रेनने. म्हणून मुलांना जंक फूड म्हणजे खूपच त्याच्या आहारी जातात. कम्फर्ट फूड आहे, टेस्टी फूड आहे. थोडंसं आपल्याला पण आपल्या घरचं जे पोषक आहार आहे किंवा घरचं जे पौष्टिक आहार आहे त्याला पण थोडीशी टेस्ट चांगली टेस्टी जर बनवलं आणि कॅलरी डेन्स कमी असणारे जर आपण ऑप्शन्स त्यांना दिले तर नक्की ते हळूहळू शिफ्ट होतील. इमिजिएटली तर नाही होणार शिफ्ट, पण हळूहळू आपण हा प्रयत्न करून त्यांना हेल्दी जेवणामध्ये आणू शकतो. आता जसं पिझ्झाचं विचारलं, आता पिझ्झाचा बेस मैदाचा असतो, त्याच्याऐवजी आपण जर व्हीट बेस घेतला, भरपूर टॉपिंग भाज्यांचं केलं, सॉस घरचा असेल किंवा चीज थोडं कमी टाकलेलं असेल, एक्स्ट्रा टॉपिंग चीज जे आपण मागवतो त्यापेक्षा आपण अर्ध घरी करताना चीज थोडंसं कमी टाकलं, भाज्या भरपूर टाकल्या, तर त्याच्या कॅलरी ऑटोमॅटिक खूप कमी होतील. आणि मुलांना सांगा ना की हां तुला पिझ्झा मिळेल पण त्याच्या अगोदर घरी थोडंसं सॅलेड्स किंवा रोजच्या रुटीनमध्ये भाज्या खायच्या आहेत किंवा हे करायचं आहे, तर मग थोडंसं द्या, पोर्शन कंट्रोल होऊ द्या. खाण्या अगोदर थोडंसं बाकीचं सॅलेड्स आणि पाणी ताक वगैरे असं द्या, म्हणजे मग ते थोडं कमी खातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बर्गरचं पण सेम आहे. जर मल्टीग्रेन ब्रेड घेतला आणि त्याच्यामध्ये जर डाळींची किंवा चिकनची अशी टिक्की केली, डीप फ्राय नसेल शॅलो फ्राय केली तरी पण त्याच्या कॅलरीज कमी होतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही सॅलेड्स वगैरे भरपूर आत टाकू शकता. वर्मिसेल आहे, त्याच्यामध्ये पण व्हीट वर्मिसेल्स मिळतात किंवा आपला भारतीय शेवयांचा उपमा पण तेच आहे ना, वर्मिसेलच आहे, फक्त नावं पण ते दिलेलं आहे, तर तेही तुम्ही देऊ शकता. आता चॉकलेट केक आईस्क्रीम हे आपलं कल्चर अगोदरपासून नाहीच आहे. बेसनचा लाडू आहे, त्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे साजूक तुपातला, किंवा मखानाचे लाडू करा, ड्रायफ्रूटचे लाडू करा, हे हेल्दी ऑप्शन्स आहेत ज्याच्याने तुमची हेल्थ खूप छान पण राहणार आहे. असे बरेच हेल्थ ऑप्शन्स आहेत. आता कोल्ड्रिंकच्या बाटल्या पिऊन एनर्जी ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा मसाला छाछ बनवा घरी, मसाला छाछ घ्या, कोकोनट वॉटर, नारळ पाणी. आपलं खरंच खूप सुदैव आहे की आपल्याला इथे नारळ पाणी मिळतं. आउट ऑफ इंडिया तर अमेरिकेच्या आणि माझ्या बाकीच्या पेशंटना तर म्हणजे नारळ पाणी मिळत पण नाही आणि आपल्याला एवढं इझिली उपलब्ध असताना आपण नारळ पाणी वगैरे पित नाही. सोलकढी आहे आपल्या कल्चरमध्ये, ते आपण घेऊ शकतो. जे किती छान छान ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन पण तुम्ही त्यांना अवेलेबल करून द्या. ते सांगा की हे आपले हो, तर ते सवय लावणं आपलं काम आहे ना. आणि आपण छान छान ऑप्शन दिले तर त्याला पण ते खूप लवकर ॲक्सेप्ट करतात मुलं. पण हे आपण करायला पाहिजे, आपण त्यांना ते सगळं द्यायला पाहिजे त्याप्रमाणे. आणि थालीपीठ वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पौष्टिक पण आहेतच आणि त्याप्रमाणे टेस्ट पण आहे. पण कसं होतं की नक्कीच ह्या सगळ्यांसाठी इवन मोमो पण आहेत, मोमोचं कवरिंग जे आहे ते तुम्ही ते पण व्हीट मोमो करून, ते तर स्टीम्ड आहे, आत चिकन असेल किंवा पनीर असेल, पण जर स्टीम्ड केलं आणि गव्हाचं कोटिंग केलं तर तेही हेल्दीच आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये कुकिंग पार्ट आला आणि पॅरेंट्सना ह्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायचे आहेत. जर पॅरेंट्सनाच वाटतंय बस 2 मिनिट आणि पॅकेट करून काही द्यायचं तर हे नाही शक्य होत. त्याच्यासाठी तुम्ही एफर्ट्स घ्यायला लागतील थोडेसे. भले त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या, म्हणजे कुकिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, बाकी मेनूज डिस्कस करताना इन्व्हॉल्व करून घ्या. अगदी जंक फूड प्रत्येक वेळेस नका देऊ.
पण हेल्दी ऑप्शन्स नंतर तुला जंक फूड देतील. काहीतरी रूल्स थोडे ठेवले. Balance पण इम्पॉर्टंट आहे. हो, तर रूल्स पण थोडेसे जर दिले तर मग हे सगळं छानपैकी शिफ्ट होईल. आणि खूप छान, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतच इतके छान छान पदार्थ टेस्टी आहेत, तर ते सगळं आपल्याला पण यायला पाहिजेत ते बनवता. तर मग मुलं ते थोडंसं त्याच्यातून बाहेर येतील. असं. खरे अर्थात मॅम, म्हणजे आपण आपली भारतीय संस्कृती, आपलं भारतीय पान म्हणजे अगदी सगळे पोषक तत्व एकत्र आपण देत असतो आणि हा एक उत्तम पर्याय आहे. आता जेव्हा पाश्चिमात्य संस्कृती आपण बोलतो किंवा आहार पद्धतीमध्ये झालेला बदल बोलतो, तेव्हा बरेचदा ना जाहिरातीचा खूप मेजर रोल यामध्ये असतो. म्हणजे आपण जे बघतो ते आपल्याला करायचं असतं. काय बोलाल म्हणजे या एकंदरीत थॉट प्रोसेस बद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. आता बघ ना, जाहिराती मागच्या काही काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रोडक्टची जाहिराती होतात आणि आपण ते सगळं फॉलो करतो. आता जाहिराती पण कशा इतक्या ॲग्रेसिव्हली करतात. छान कार्टून्स असतात किंवा कुठले सेलिब्रिटीज असतात, छान अट्रॅक्टिव्ह, त्याचं पॅकिंग किती सुंदर असतं. त्याच्यामुळे काय आहे ना की लहान मुलं त्याच्यामध्ये खूप अट्रॅक्ट होतात. गिफ्ट्स, फ्री गिफ्ट्स असतात, त्याच्यामुळे पण अजून मोठेपण आणि लहानपण त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात. आणि ह्या सगळ्यामुळे आणि ॲग्रेसिव्ह सारखं म्हणजे कुठे टीव्हीवर असू देत, मोबाईलवर असू देत किंवा बॅनर्स आहेत कुठे बाहेर, सगळीकडे ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आता सध्या चाललेली आहे सगळीकडे. पालकांना पण हेल्दी बी टेस्टी बी म्हटलं की त्यांना असं वाटतं की खरंच हे हेल्दी आहे. आणि क्विक, रेडी टू ईट, इन्स्टंट हे शब्द वापरले की त्यांना असं वाटतं आपला वेळ पण वाचेल आणि हेल्थ पण मिळेल, आपण त्याच्यावर हे करू. आणि त्याच आपल्यामध्ये मोठे लोक पण त्याच्यामध्ये येत आहेत. आता हे सगळ्या जाहिराती ज्या आहेत, किती जाहिराती आहेत त्याच्यामध्ये दिशाभूल झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये कम्प्लिटली फॉल्स कमिटमेंट आहेत. आता रिअल फ्रूट ज्यूस बघ ना, आता त्याच्यावर नाव देताना रिअल फ्रूट दिलेलं आहे. लोकांना वाटतं रिअल फ्रूट ज्यूस पितात. त्यांनी त्यांच्या पॅकेटवर क्लिअरली लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये फ्रेश फ्रूट्स नाही आहेत, आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरलेत. आणि हे रिअलचं आपण पेशंटला सुद्धा बघायला गेलो की ते घेऊन जातो अगदी आनंद. नारळ पाणी नाही नेत पण आपण ते नेतो. बरोबर आहे. आणि परत टोमॅटो केचप, फ्रेश टोमॅटो नावच दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट चेक करा, त्याच्यामध्ये टोमॅटो कॉन्सन्ट्रेट असतं, खूप मोठ्या प्रमाणात शुगर आहे, कॉर्न सिरप आहे, ॲडेड प्रिझर्वेटिव्ज आहेत, फूड कलर्स खूप मोठे वापरले जातात. आणि न्यूट्री चॉईसचं आता जे व्हीट क्रॅकर्स आहेत ना, एवढी लोक खातात आणि त्यांना असं वाटतंय की आपण मैदा नाही खातोय, आपण व्हीट बिस्किट खातोय. मी मैदा नाही खात पण व्हीट बिस्किट खातोय. त्याचे इन्ग्रेडियंट थोडे चेक करा, तर त्याच्यामध्ये रिफाईंड व्हीट फ्लावर लिहिलंय. आता रिफाईंड व्हीट फ्लावर म्हणजे मैदा, पण जर मी मैदा म्हणून जर ते प्रोडक्ट विकलं तर कुणीच घेणार नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिताना, मार्केटिंग करताना व्हीट, मैदा पण व्हीटचा प्रोडक्ट आहे ना, मैदा पण व्हीटपासूनच बनलेला आहे, पण मार्केटिंग करताना त्यांनी व्हीट क्रॅकर्स केलं, ज्याच्यामुळे लोकांच्या अशा ब्रेनवर ते हे होतं की व्हीट क्रॅकर्स आहेत असं वाटतं त्यांना. तर किती फॉल्स कमिटमेंट आहेत. तर तुम्ही लेबल चेक करा, इन्ग्रेडियंट बघायची सवय ठेवा की त्याच्यामध्ये काय आहे, ॲक्च्युअलमध्ये सांगितलेलं त्याप्रमाणे आहे का. आता आपल्या भारताचं हे दुर्दैव आहे की एखादं प्रोडक्ट त्याच्यामध्ये आपल्या WHO नॉर्म्स मी किंवा काही हार्मफुल प्रोडक्ट असेल तरीसुद्धा ते लवकर बॅन होत नाहीत. रिसेंट आता ORSचंच उदाहरण घे ना. आता ORSमध्ये स्मार्ट ORS आणि असे 2-4 जे ब्रँड होते त्याच्यामध्ये हाय लेवल ऑफ शुगर होती आणि त्याचे हेल्थ हॅझर्ड्स खूप होते आणि WHOच्या नॉर्ममध्ये ते बसत नव्हतं. म्हणून एका हैदराबादच्या डॉक्टर शिवरंजनी यांनी जे आहे ते त्याच्यावर बॅन आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली. जवळपास 8 वर्ष त्यांना त्या ORSचं ते ब्रँड बंद करण्यासाठी त्यांना 8 वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले. म्हणजे सगळं माहिती असताना पण त्याच्यासाठी 8 वर्ष लागले. म्हणजे इतकी हे कंडिशन आहे. आता जाहिराती पण बघ ना, ह्याचे जे जाहिराती आहेत आपल्या ॲडच्या, म्हणजे अगदी गुटख्यापासून सगळ्या ॲड जे आहेत आपले मोठमोठे सेलिब्रिटीज आणि स्पोर्ट्स पर्सन्स करतात. ते पैशासाठी करतात ना, पण त्याच्या मागे त्यांना फक्त पैसा मिळतो, पण त्यांना आपण आदर्श मानतो. आपल्याला वाटतं की ते हे घेतात. किती कोल्ड्रिंक्सचे ॲड्स आहेत ते सेलिब्रिटी करतात आणि त्यांच्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये ते स्वतः सांगतात की ते हे सगळे काही खात नाहीत.
पण आपण ते खातो. आपण त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या जाहिरातींना आहारी जातो. आणि मी सगळ्यांना हेच सांगेन, लोकमत सखीच्या प्रेक्षकांना, की तुम्ही ह्या जाहिरातींच्या आहारी जाऊन आपली हेल्थ खराब करून घेऊ नका. आणि त्यापेक्षा तर आपले इंडियन बरेच असे फूड आहेत जे तुम्ही व्यवस्थित खाऊन तुमची हेल्थ चांगली ठेवू शकता. आणि अगदीच तुम्ही कुठलं प्रोडक्ट जर खरेदी करत असाल तर त्याचे लेबल्स व्यवस्थित चेक करा आणि त्याची पूर्ण माहिती करून घेऊन मग ते आपल्या फूडमध्ये इन्क्लूड करा. कारण खूप खूप मोठ्या प्रमाणात दिशाभूल चालली आहे. म्हणजे ते एक मार्केटिंग वाल्यांचं किंवा ऍडव्हर्टायझरचं ते मे बी सक्सेस असेल, पण त्याच्यामुळे खरंच शरीरावरती खूप विचित्र परिणाम होताना दिसतात. आता जेव्हा आपण हे जे वेगवेगळे फॅन्सी प्रोडक्ट घेतो किंवा मुलांना देतो असं म्हणतो, त्यामागे कुठे ना कुठेतरी आता जी फिनान्शियल स्टॅबिलिटी, एक आर्थिक सुबत्ता, एक ते परवडणं म्हणतो ना, ती जेव्हापासून कन्सेप्ट आली आहे ना, तेव्हापासून या गोष्टी जास्त वाढत चालल्यात असं तुम्हाला कुठेतरी वाटतंय का? म्हणजे त्याचा आणि जीवनशैलीचा काही कनेक्शन आहे का? बरोबर आहे. कारण आपण हे सगळं आता खरेदी करू शकतोय ना, तेवढा पैसा आता आजकालच्या पालकांकडे आलेला आहे. म्हणजे आमच्या लहानपणी ह्या एवढ्या सुविधा अवेलेबल पण नव्हत्या आणि ते तेवढ्या अफोर्डेबल पण नव्हत्या. आता जसं पॅकेज फूड्स वगैरे स्वस्त नसतात, ते महागच आहेत. ते पॅकेज फूड आपण एवढं खातोय किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता लहानपणी बघ ना, जर आपल्या घरी जे स्वयंपाक बनलेला आहे ते आपण जर जेवलं नाही तर एवढे लाड होत नव्हते आपल्याकडे. म्हणजे जे आपल्याला पण हे माहिती होतं की जे घरी बनलंय ते आपल्याला खायचंच आहे, आवडीनिवडी काही असू देत, पण आपल्याला ज्या दिवशी बनलेलं आहे ते खायचंच आहे. आता पॅरेंट्स काय करतात, मुलांनी एखादं वेळेस आपल्या घरी बनवलेलं आवडलं नाही म्हणून जेवलं नाही, लगेच ऑनलाईन ऑर्डर करतात. स्विगी, झोमॅटो, नाहीतर काहीतरी पटकन बनवून खाऊ घालतात. तर ते अगोदरच्या काळात तेवढं नव्हतंच. आता पैसा आलाय तर ते त्यांना पॉसिबल झालेलं आहे. परत व्हिडिओ गेम्स किती महागडे, PS4 वगैरे व्हिडिओ गेम्स वगैरे मुलांना बाहेर खेळायला वगैरे घेऊन जात नाहीत, पण हे पॅरेंट्सच घेऊन जातात ना त्यांना. बरोबर आहे. तेही आहे अगदी सोपं ह्याच्यामध्ये. बर्थडे सेलिब्रेशन, अगोदर बर्थडे म्हणजे घरी बोलवून आपण साजरे करायचो किंवा कुठलेही सणवार असू देत किंवा काय असू देत, एक फॅमिली फंक्शन म्हणजे खरोखरच कुटुंबात असं एकत्र येणं असं असायचं. आता तर सणावारांना सुद्धा लोक हॉटेल्समध्येच जातात. आणि विकेंड्सला बघ ना, मॉल किती फुल असतात, बाहेर गार्डन रिकामे पडले, पण गेम झोन, टाइम झोन फुल असतात, हॉटेल्स सगळे फुल असतात. ही आर्थिक सुबत्ता आली आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं सोपं झालेलं आहे. पण ह्या सगळ्यामुळे कुठेतरी हेल्थवर खूप खूप दुष्परिणाम होतोय. आता हे सगळं करत असताना पॅरेंट्सनी फक्त हा विचार करायला पाहिजे की मुलाला तुम्ही हे सगळ्या सुखसोयी देऊ शकता, पण तुम्ही परत त्याचं बिघडलेलं आरोग्य त्याला मिळवून नाही देऊ शकत. त्यामुळे खूप विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी द्या. कुठेतरी नाही म्हणायला पण तुम्हाला यायलाच पाहिजे ना. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला आहे त्या गोष्टी पुरवत गेलात तर मुलं नंतर हट्टी बनतात, जिद्दी बनतात. म्हणजे तो मानसिकतेवर पण त्यांच्या परिणाम होतोच, पण त्यांना शिस्त पण लागत नाही. पाहिजे त्या गोष्टी त्यांना इझिली मिळायला लागतात, पण शिस्त पण त्यांना त्याच्यामध्ये लागत नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांना शिस्त लावण्यासाठी तरी नाही म्हणायला शिका, चांगल्या सवयी लावा. तुम्ही सुद्धा ते फॉलो करा पॅरेंट्स म्हणून. आणि हे सगळं करत असताना जरी नंतर समजा ह्या सगळ्यांनी आरोग्य खराब झालं तर तुम्ही फक्त औषध देऊ शकता, पण परत त्यांचं बिघडलेलं आरोग्य नाही देऊ शकत. म्हणून चांगल्या प्रकारे चांगल्या सवयी लावा, हा पैसा त्यांच्या चांगल्या सत्कारणी लावा. हेच आहे, कारण हेल्थ इज अ न्यू वेल्थ. हेल्थ इज अ वेल्थ, आरोग्यम धनसंपदा. आणि त्याचं सगळं म्हणतो ना, सर्वे सर्वा म्हणजे पालक आहेत. त्यामुळे या गोष्टी खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मॅम सांगितला. आता त्या थोडंसं पलीकडे मॅम गेलं की बरेचदा जी मुलं लठ्ठ आहेत, आपण लहानपणी शाळेमध्ये वगैरे पण बघितले, पटकन तू जाड्या आहे, तू हे तू ते, अशा प्रकारे ना त्यांना डिवसलं जातं. मग त्यांच्यामध्ये तो एक न्यूनगंड निर्माण होतो, स्वतःबद्दल सेल्फ डाऊट तयार होतो. मग अशा वेळेस मुलांची मानसिकता पालकांनी कशी हाताळली पाहिजे, किंवा पालकांनी याकडे कुठल्या मानसिकतेनं पाहायला पाहिजे? ह्या सगळ्या जर्नीमध्ये जेव्हा ओबीज म्हणजे लठ्ठ मूल असतं, त्याच्यामध्ये मानसिकतेमध्ये थोडा तरी परिणाम झालेला असतो. जरी त्या मुलांनी दाखवलं किंवा नाही दाखवलं तरी त्याला मित्रांमध्ये थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं
किंवा जसं म्हटलं तसं शाळेत वगैरे चिडवलं जातं किंवा काय, ह्याचा त्याच्या मानसिकतेवर ऑलरेडी परिणाम झालेलाच असतो. तर पॅरेंट्स म्हणून आपण खूप सपोर्टिव्ह राहायला पाहिजे, खूप पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, तरच त्यांची रिव्हर्सवाली जर्नी, हेल्दी होण्याची जर्नी ती सोपी होणार आहे. बरोबर आहे. जर समजा आपणही त्याला तसंच बोलत राहिलो, तू जाड आहे, तू खूपच खातोस, तू हेच नाही करत किंवा काय, किंवा बॉडी शेमिंग आपण कुणासमोर त्याची करत राहिलो, तर त्याच्यामध्ये एक परत न्यूनगंड निर्माण होतो आणि त्याच्या मानसिकतेवर कुठेतरी परिणाम होतो आणि ती मुलं खूप खचून जातात. आता त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप झाला मुलांमध्ये की मग कॉर्टिझोलची लेवल वाढते. आता कॉर्टिझोलची जेव्हा लेवल मुलांमध्ये वाढते तेव्हा मग इमोशनल मंचिंग मुलं चालू करतात आणि मग असं वाटतंय की मग ते खूप खा करतात आणि त्याच्यामध्ये परत वेट वाढतं. त्यापेक्षा तुम्ही तुमच्याशी लहानपणापासून त्यांचा कनेक्ट आहे पॅरेंट्स म्हणून, तर तुम्ही हे काम खूप सोप्या पद्धतीने करू शकता. पण खूप सपोर्टिव्ह राहा, खूप पॉझिटिव्ह बोला. ठीक आहे, आता जसं त्यांनाच तुम्ही इन्व्हॉल्व करून घेतलं, चल आपण सगळेच मिळून हेल्दी करूयात किंवा सगळेच मिळून छानपैकी काय हेल्दी बनवायचं आहे, कुकिंगमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या, मेनू डिस्कस करा, अरे हे हेल्दी आहे, हे चांगलं नाही आहे हेल्थसाठी, हे आपण करूयात, ते करूयात. तर ती मुलं ॲक्टिवली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. त्यांच्याबरोबर सायकलिंगला जा, बाहेर वॉकिंगला जा, मैदानी खेळ खेळा, तर त्याच्याबरोबर तुम्ही इन्व्हॉल्व व्हा, तरच हे सोपं होणार आहे. आणि अगदी म्हणजे घरी त्याचं काहीतरी डाएटचं चाललं आहे, तर त्याचं काहीतरी वेगळं जेवण बनतं आहे आणि तुम्ही काहीतरी छान चमचमीत खाताय, तर त्याच्यात पण त्याचा मानसिकतेवर परिणाम होतो. तर त्यापेक्षा छानपैकी सगळे हेल्दी खा, छान घरातलं वातावरण तसं ठेवा, पॉझिटिव्ह राहा आणि सपोर्टिव्ह राहा त्याच्याशी. हे सगळं तुम्ही एकत्र जेव्हा कुकिंग त्याच्याशी एकत्र करताय, डिस्कशन करताय, त्याच्याबरोबर खेळताय किंवा डिस्कशन करा, कम्युनिकेशन, हेल्दी कम्युनिकेशननी पण मुलं खूप फ्री होतात आणि छान तुमचं बॉन्डिंग बनतं. पॅरेंट्स म्हणून तुमचं इमोशनल बॉन्डिंग त्याच्याबरोबर चांगलं असणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि तरच ह्या सगळ्या गोष्टी आणि हेल्दी होणं त्याला ते सोपं जाईल. मग काय की मुलांना वाटायला लागतं, अरे हां, हे सगळं केल्याने आपल्याला छान हेल्थ मिळणार आहे, आपली एनर्जी अजून वाटणार आहे, आपण अजून चांगले दिसणार आहेत. हे जेव्हा त्यांना वाटायला लागेल ना, तेव्हा ते पॉझिटिव्हली तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. पण तेच जर समजा काहीतरी त्याला शिक्षा देताय, असं काहीतरी तुम्ही वागायला लागलात आणि हेच कर, तेच कर, असंच करायला पाहिजे, असं जेव्हा तुम्ही करायला लागाल ना, तर मग ते थोडंसं परत निगेटिव्हिटी येते आणि ते इनकॉर्पोरेट होतात पॅरेंट्स बरोबर. तर पॅरेंट्स म्हणून तुमचा त्याच्याशी इमोशनल कनेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. मॅम, सुरुवातीपासूनच आपण ओव्हरवेट बद्दल बरंच बोललेलो आहेत, म्हणजे ओबेसिटी अँड एव्हरीथिंग. पण अशी बरीच मुलं आहेत की जी अंडरवेट आहेत, म्हणजे त्यांचं वजन, अरे माझा मुलगा कितीही खायला दिलं तर त्याचं अंगालाच लागत नाही, त्याचं वजनच वाढत नाही, अशा भयंकर तक्रारी पालक करत असतात. काय तुमच्याकडे सुद्धा असे पेशंट्स येत असतील, काय तुम्ही म्हणाल? बरोबर आहे. जसं स्थूल मुलांचे आईवडील एकदम बेफिकर असतात ना, की त्यांना तो ओबीस झालाय हे सांगायला लागतं, तसं अंडरवेटवाल्यांचे पॅरेंट्स थोडं ओव्हर कॉन्शियस असतात. म्हणजे वेट बारीक दिसायला, मुलगा दिसायला बारीक असला की खूप प्रश्न विचारतात, म्हणजे माझा मुलगा अंडरवेट आहे, त्याला वजन वाढायला काहीतरी सांगा किंवा काय. तर मी सांगेन की लठ्ठ असणं किंवा गुटगुटीत असणं म्हणजे तो निरोगी आहे आणि बारीक असणं म्हणजे तो रोगिष्ट आहे असं नाही आहे. सगळ्यात अगोदर समजून घ्या की तो बारीक आहे का कुपोषित आहे. आता कुपोषित असेल तर त्याच्यामध्ये परत तो चिडचिड खूप करतो किंवा त्याचा थकवा खूप असतो किंवा त्याला बाकीचे डिफिशियन्सी सिंड्रोम्स दिसतात. आता ह्यापैकी काहीच नसेल, एकदम सुपर ॲक्टिव्ह असेल, खूप खेळत असेल आणि त्याची भूक चांगली असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित करतोय, कधीच आजारी पडत नाही आहे आणि मुलांचं तशी ॲक्टिव्हिटी भरपूरच असतात, किती खेळतात किंवा काय. सुपर ॲक्टिव्ह मुलं थोडीशी बारीकच दिसतात लहान असताना. तर ह्या मुलांच्या आईवडिलांनी खूप जास्त काळजी करू नका वेटसाठी. तर ते हेल्दी आहेत, फक्त तुम्हाला डिफिशियन्सी सिंड्रोम दिसले तरच काळजी करायचं आहे. अदरवाईज जसजसं वय वाढेल तसतसं ते व्यवस्थित त्यांचं वेट, ते मसल वेट वगैरे वाढेल, बोन वेट वाढेल, तसतसे ते प्युबर्टी नंतर ते नॉर्मल होतात. त्यामुळे अगदीच खूप काळजी करून वेट माझा मुलगा बारीकच आहे सारखं बोलूनच अंगाला लावू देत नाहीत पॅरेंट्स, तर असं काही करू नका. खरंय खरंय खरंय.
आपण बऱ्याच वेळ या गोष्टीविषयी बोलतोय मॅम. इन शॉर्ट जर सगळ्याचं समअप करायचं झालं तर एक पालकांचा खूप मेजर रोल आहे. एक्झॅक्टली. आणि मुलाची मानसिक जडणघडण, शारीरिक जडणघडणी बरोबरच तितकी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बरोबर. तेवढा वेळ देणं, तेवढं त्यांच्याबरोबर राहणं. कारण जसं तुम्ही म्हणालात की ते रोपटंय, बाळ आपलं पण रोपटंय आणि ते आपल्याला मोठं करायचं, तर तशी त्याची मशागत करणं, तसं त्याला वाढवणं, पोषक तत्व देणं गरजेचं असतं. अगदी त्याप्रमाणेच आहे. आणि मला असं वाटतं लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मला हे सांगणं आहे की जे डिस्कशन आम्ही केलं, ज्या गप्पा आम्ही मारल्या, त्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे विषय चाललेले असतात. पण त्याविषयी एक ठाम उत्तर किंवा ठाम सोल्युशन आपल्याला मिळत नाही. आणि मॅमनी मला असं वाटतं अगदी साधं सोपं आणि मस्त भाषेमध्ये ते समजून सांगितलंय. मॅम खूप खूप धन्यवाद मी म्हणेन. आपल्या या गप्पा नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी खूप फायदेशीर ठरणार. बरोबर आहे. कारण मुलं, त्यांचं आरोग्य म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे आणि पालक म्हणून तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. म्हणजे डॉक्टर आणि बाकीचे सगळे आम्ही डाएट वगैरे हे खूप नंतरच्या गोष्टी आल्या. तुम्ही छान कनेक्टेड राहा मुलांशी आणि तुम्ही आता मी जसं सांगितलं तसं पूर्ण घरातलं वातावरण छान ठेवा. ठीक आहे. आणि तुम्ही हेल्दी असाल तर ते मुलं तुम्हाला फॉलो करतील आणि सगळ्या गोष्टी छानपैकी करतील. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आणि मॅम ते खूप तुम्ही साधं सिंपल सांगितलं. म्हणजे बरेचदा आपण पर्सनली येतो आणि बऱ्याच गोष्टी सांगतो. मला असं वाटतं घर बसल्या त्यांना हे अख्खं डाएट त्यांचं मिळालं आणि हे शक्य होऊ शकतं जर पालकांनी ठरवलं तर. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड, आमच्या गप्पाच मी म्हणेन, कशा वाटल्या मला नक्कीच सांगा. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, मॅमना काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. त्याची उत्तरं तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.